नमस्कार मंडळी. तर मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. तर फारसं असं काही नाही, नेहमीचीच जी पूजा आहे ती मी केलेली आहे, कारण ऑफिसला जायची खूप घाई होती. तर खूप मला फारसं काही सकाळी शूट करता आलं नाही. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय साहित्य लागतं. आपल्याला 5 प्रकारची फळं लागतात, वडाचं झाड किंवा वडाची फांदी लागते आणि एक सूत लागतं, ज्याने आपल्याला वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घालायच्या असतात. वृक्ष संवर्धनाच्या हेतूने मला असं वाटतं वडाची फांदी आणण्यापेक्षा आपण जिथे वडाचं झाड असेल आणि जर तुम्हाला तिथे जाऊन पूजा करणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करा, असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी तरी असंच प्रेफर करते की जिथे वडाचं झाड आहे तिथे जाऊन पूजा करते. तर ह्याला मी पूजा केली होती आणि मी एकटीच होती, माझ्यासोबत कोणी नव्हतं, त्यामुळे मला शूट करायला ते डिटेलमध्ये मिळालेलं नाही. पण जे काही आहे थोडंसं मी शूटिंग करू शकले ते तुम्हाला मी दाखवेनच. पण आजचा भाग हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आजचा भाग हा खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आजच्या भागामध्ये मी तुम्हाला माझं मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवणार आहे. तर मंगळसूत्राच्या कलेक्शनमध्ये माझ्याकडे काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात पहिले आपण डेली वेअरमध्ये काय गोष्टी लागतात, म्हणजे डेली वेअरमध्ये कोणतं मंगळसूत्र मी वापरते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि माझं मत तुम्हाला मी एक सांगेन की डेली वेअरसाठी तुम्ही छोटं का होईना पण खरं मंगळसूत्र वापरा. कारण की जे खोटं मंगळसूत्र असतं त्याचा रंग सुद्धा जातो. आपल्याला जर ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तर घाम वगैरे पण येतो आणि ते फेड होतात काही दिवसांनी. तर जास्त मोठं मंगळसूत्र न घालता मोजकं छोटंसं मंगळसूत्र तुम्ही डेली वेअरसाठी यूज करा, असं माझं तरी मत आहे. तर असंच मी तुम्हाला सुद्धा सजेशन देईन. तर हे मी नेहमीच तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, हे माझं डेली वेअरचं मंगळसूत्र आहे. हेच मी वापरते जास्त करून. गेले 10-12 वर्ष तरी मी हेच मंगळसूत्र वापरते. आणि आता हे मी जे इयरिंग्स घातलेत हे ह्याच्यावरचे नाहीयेत, हे इमिटेटेड आहेत. तर पहिले आपण ते मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला इमिटेटेड मंगळसूत्र जर वापरायची असतील डेली वेअरसाठी तर तुम्ही कशा प्रकारची वापरू शकता. पण मला तरी ना डायमंडची मंगळसूत्र आवडतात, अशी जी सिंगल पोताची असतात किंवा डबल पोत जे ही असतात 2 माळेची आहेत अशी आवडतात, नाजूक अशी. तर मी ती तशी घेतलेली आहे. पण मी खरं सांगू का, तर मी खोटं मंगळसूत्र डेली वेअरसाठी नाही वापरत. पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता तुम्ही, हे सिंगल पोताचं आहे मंगळसूत्र आहे. इथे ह्याला एकच डायमंड आहे, हे फार मोठं नाहीये, इथपर्यंतच येतं, एकदम हलकं फुलकं आहे. हे मी मिंत्रावरून घेतलं होतं. ह्याचं हवं तर मी तुम्हाला लिंक देईन. आता मी दुसरं मंगळसूत्र दाखवते तुम्हाला, ते पण असंच आहे, ह्याच ब्रँडचं आय गेस मी घेतलं होतं आणि हे पण मी मिंत्रावरूनच घेतलं होतं. हे बघा, हा कलर आहे ना, तुम्हाला मी दाखवते, हा पिंक कलर आहे. तो तुम्हाला दिसत नसेल मे बी, जेव्हा मी लांबून दाखवते तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हाईट आहे, पण ह्याच्यामध्ये हलकासा लाईट पिंक कलर आहे. जो मी कानातल्यांमध्ये घातला आहे ना तोच कलर आहे, जो माझा आत्ता कुर्त्याचा कलर आहे. लाईट पिंक हा मी घेतला होता. असं म्हणजे जेव्हा आपण असं लाईट पिंक कलरचा ड्रेस किंवा असं कोणतंही नुसता एक सिंपल असा कुर्ता घालून आपल्याला कुठेतरी जायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे घेतलं होतं. आणि नेक्स्ट मी तुम्हाला एक मंगळसूत्र दाखवते. हे मंगळसूत्र आहे ना, हे तुम्ही काहीतरी ट्रेडिशनल वेअरवर घालू शकता. हे बघा, हे सिल्वरचं मंगळसूत्र नाहीये, हे पण आर्टिफिशियलच मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र मला खूप आवडतं, कारण हे बघा, तुम्ही जरा जेव्हा सिल्वरचं सगळं घालणार असाल, म्हणजे तुम्ही जेव्हा घालणार असाल अशा बांगड्या त्याच कलरच्या, सगळा सेट तुमचा जर असाच तुम्हाला प्रकारचा करायचा असेल, मध्ये त्याची खूप अशी ट्रेंड आली होती की खणाची साडी आणि असं सगळं सिल्वरची ज्वेलरी इमिटेटेड. माझ्याकडे असा इमिटेटेड मी घेतलेला कोल्हापुरी साज होता सिल्वरमध्ये, तर त्यामुळे मी त्याच्यावरती घालण्यासाठी म्हणून हे मंगळसूत्र घेतलं होतं. खूप छान वाटतं
जर मला मिळाला तर ह्याचा फोटोसुद्धा मी जॉईन करेन की कसं वाटतं हे पूर्ण अशा प्रकारचं जेव्हा आपण घालतो ट्रेंडी लुक येतो. तर ज्या खणाची साडी घालतो आपण किंवा नऊवारी साडी घालतो आणि तुम्हाला जर गोल्डन घालायचं नसेल, काहीतरी वेगळं करायचं असेल, तर तेव्हा या अशा इमिटेटेड ज्वेलरी तुम्ही घालू शकता सिल्वरमध्ये. खूप छान असा वेगळा असा मस्त असा लुक येतो. आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे माझं एक छोटं मंगळसूत्र जे मी कॅज्युअल वेअरवरती वापरते. तर हे अजून एक माझ्याकडे असं छोटंसं मंगळसूत्र आहे. हे गोल्डचं मंगळसूत्र आहे. हे सुद्धा मी डेली वेअरमध्ये यूज करते. जर ऑफिसमध्ये तुम्हाला कॅज्युअल वेअर करायचं असेल किंवा तुम्हाला ट्राउझर घालायचे असेल, पॅन्ट घालायची असेल, तर सगळ्याच अशा कपड्यांवरती अशा प्रकारचं मंगळसूत्र हे सूट होत नाही. तर तेव्हा मी हे अशा प्रकारचं मंगळसूत्र यूज करते. किंवा कधी कधी मी दोन्ही पण घालते, कारण इथे असा थोडासा गळा मोकळा वाटतो, मग ते दोन्ही पण मी घालते, कारण ते अगदी नाजूक आहे, इथपर्यंतच येतं. ते छोटंसं असं आहे, तुम्ही बघू शकता. जवळून दाखवते मी. तर अगदी हे 6-7 ग्रॅमचं वगैरे असेल. तर हे मी वामनहरी पेठेमधून घेतलं होतं. तर हे एवढेच माझे डेली वेअरच्या मध्ये ऑप्शन आहेत. अजून एक मंगळसूत्र मी आधी सुद्धा दाखवलं होतं, जेव्हा मी घे भरारीचं माझं कलेक्शन दाखवलं होतं की मी काय काय तिकडून शॉपिंग केली आहे. तर हे पारिजातकाचं ते मंगळसूत्र आहे जे मी तुम्हाला बोलले होते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत. ग्रीन, ब्लॅक, रेड, जे तुम्ही बघत आहात, येल्लो, तुम्हाला जो हवा तो रंग ह्याच्यामध्ये मिळू शकतो. तर मी रेड घेतलं होतं, कारण माझ्याकडे रेड कुर्ता आहे. रेड कलरचं माझ्याकडे दुपट्टा सुद्धा आहे, ज्याच्यावरती पारिजातकाचं फूल आहे, तसे डिझाईन आहे. तर त्याच्यामुळे हे मी घेतलं होतं. ह्याच्यावरती मॅचिंग इयरिंग सुद्धा सेम असेच मिळतात. तर हे एक आहे. आणि आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते ट्रेडिशनल वेअरवरती वापरण्याचे सगळे मंगळसूत्र आहेत. तर एक मोठं मंगळसूत्र आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि हे जी मी तुम्हाला पोताची आता सगळी मंगळसूत्र जास्त दाखवणार आहे यानंतर. आता हे एक मोठं मंगळसूत्र आपण बघू. आणि ही सगळ्या प्रकारची ही जी मंगळसूत्र आहेत ती मी जयश्री कलेक्शन मधून घेतलेली आहे, कारण त्यांची क्वालिटी ही अत्यंत चांगली आहे. हे कोणतंही प्रमोशन नाहीये. गेली 10-12 वर्ष मी तिथूनच मंगळसूत्र घेते, जर मला कधी ट्रेडिशनल वेअरवरती घ्यावं असं वाटलं तर. कारण अशी वेगळी मंगळसूत्र हे आपण साडी घातली तरच आपण घालतो. तर त्याच्यासाठी त्या हिशोबानेच तसा प्रकारचा विचार करूनच ही मी घेतली होती. कारण नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतो, वेगवेगळ्या रंगाच्या, तर त्याच्यामुळे वेगवेगळा लुक वाटण्यासाठी मी हे तेव्हा कधी कधी घेतलेले आहेत. असं म्हणजे एकाच वेळी नाही, बऱ्याच वर्षांमध्ये हे घेतलेले, कोणी दिलेले असे माझ्याकडे हे कलेक्शन आहे. तर हे आहे मोठं मंगळसूत्र, मी तुम्हाला दाखवते. आता एखादं ट्रेडिशनल फंक्शन आहे, हे बघू शकता किती छान आहे हे मंगळसूत्र. हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंगळसूत्र आहे, छान असं आहे. तर हे कोणत्याही नऊवारी साडी किंवा कोणत्याही ट्रेडिशनल साडीवरती जाऊ शकतं. हे बघा, हे असं इतकं छान दिसतं. हे बघा, घातल्यावरती हे खूप सुंदर दिसतंय. खूप लॉंग आहे, पण आता म्हणजे ते कॅमेऱ्यामध्ये मला दाखवण्यासाठी मी बसून दाखवते, त्याच्यामुळे ते दिसणार नाही. तर हे बघू शकता तुम्ही, घातल्यावरती खूप छान आहे. लॉंग इथपर्यंत येतं, खालपर्यंत. तर खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे. मी अनेकदा हे मंगळसूत्र वापरलेलं आहे. बघू शकता याची शायनिंग अजूनही तितकीच चांगली आहे. तर त्यांचं त्या दुकानाची खासियत हीच आहे की त्यांच्याकडची क्वालिटी खरंच खूप छान असते. तर हे तुम्ही बघू शकता, हे किती सुंदर आहे. ह्याला तुम्हाला खरं वाटणार नाही, ह्या मंगळसूत्राला जवळजवळ 11 वर्ष झालेली आहेत, 11 ते 12 वर्ष. हे इतकं जुनं आहे. माझ्या सासूबाईंनी मला गिफ्ट दिलं होतं. हे त्याच शॉपमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी मला हे एक आणि अजून एक, आणि ह्याची इयरिंग सुद्धा असेच आहेत, सेम अशीच. बघू शकता तुम्ही, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दुसरं मंगळसूत्र आहे. हे दोन्ही मंगळसूत्र आम्ही एकत्रच घेतली होती.
हे बघा, ही दोन्ही पोताची सुंदर अशी मंगळसूत्र आहे. ह्याला तुम्ही बघू शकता चंद्रकोर आहे आणि इथे ह्याला मोत्याचं असं पूर्ण इथे कव्हर केलेलं आहे. गोल असं छान अशी डिझाईन आहे. तर दोन्हीही पोताची मंगळसूत्र आहेत. माझ्याकडे पोताच्या मंगळसूत्रांचं थोडं जास्त असं कलेक्शन आहे, कारण मला ती खूप आवडतात. साडीवर वगैरे खरंच खूप छान दिसतात. तर हे एक सिंपल असे प्लेन, हे अगदी तुम्ही ड्रेसवरती वगैरे पण घालू शकता. तुम्हाला काय साडीच पाहिजे असं काही नाहीये, सिंपल असं आहे. बघू शकता तुम्ही. नेक्स्ट हे एकदम फेमस, मध्येच खूप ह्याचा ट्रेंड होता असं मंगळसूत्र आहे. कारण की मला वाटतं एक सिरियल होती कुंकू टिकली आणि टॅटू असं काहीतरी तिचं नाव होतं, आणि त्याच्यामध्ये त्या ज्या ॲक्ट्रेस होत्या त्या मला वाटतं ते मंगळसूत्र घालायच्या. तर ते तेव्हापासून तितकं फेमस झालेलं आहे. तर हे आपलं नथ मंगळसूत्र, हे सुद्धा खूप छान वाटतं. हे सुद्धा मी असंच ट्रेडिशनल वेअरवरती साडी बिडी घातली की घालते. मला पण हे पण आवडतं, छान दिसतं. हे मला वाटतं अशामध्ये आता कानातले वगैरे पण आलेले आहेत नथीचे, तर बरेच जण घालतात कानात वगैरे पण. आणि हे माझ्या कलेक्शनमध्ये मला वाटतं हे लास्ट मंगळसूत्र आहे. हे पण पोताचंच आहे, बघू शकता तुम्ही. जर नऊवारी साडी घातली किंवा तुम्ही कोणतीही अशी खणाची साडी नेसली असेल तर त्यावरती दुसरं काहीच नाही, फक्त हे एकच मंगळसूत्र घातलं तरी खूप छान असं मस्त उठून दिसतं, भरलेलं दिसतं. जरा नीट करून मी तुम्हाला दाखवते, मस्त वाटतं हे सुद्धा. तर हे सगळे काही फारसे महाग नव्हते. मला वाटतं हे इतक्या वर्षांपूर्वी घेतले असेल तर 300 वगैरे 200-300च्या मध्ये असतील. हां, पण हे काही जे मोठे जसं हे महाग असू शकेल, 300च्या वरती वगैरे ह्याची प्राइस असू शकेल. आता मला आठवत नाहीये इतकी, कारण खूप वर्ष झालेली आहेत. सध्या तर लेटेस्टमध्ये घेतलेली हीच दोन आहेत, जी मी तुम्हाला छोटीशी जी 2 डायमंडची दाखवली होती ती. तर ही लेटेस्टमध्ये मी हीच 2 घेतली होती, कारण माझ्याकडे एकही तुम्ही बघितलं कलेक्शनमध्ये सिंगल पोताचं कोणतंही मंगळसूत्र नाही, म्हणजे सिंगल माळ असलेलं, सिंगल मणे असलेलं. तर त्यामुळे ही 2 मी घेतली होती. ही अशी नाजूक अशी, कारण की माझ्याकडे एकतर पोताची मंगळसूत्र आहेत जी मी डेली वेअरला नाही वापरू शकत, ड्रेसवरती पण नाही वापरू शकत, साड्यांवरतीच ते छान दिसतील. आणि बाकी तर 1-2 मी तुम्हाला दाखवली, ही पारिजातकाचं वगैरे हे मंगळसूत्र, हे पण कधीतरी कॅज्युअल वेअरसाठीच आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी नाहीच वापरत डेली वेअरसाठी खोटी मंगळसूत्र. हे सगळं तर पारंपरिक जेव्हा काही वेशभूषा करायची असेल किंवा ऑफिसमध्ये काही प्रोग्राम असेल किंवा कोणत्या प्रोग्रामला जायचं असेल तर काहीतरी वेगळं वापरायचं म्हणून. कारण सगळीकडेच काही आपण गोल्डचे दागिने सेफ असतात घालून जायला असं नाहीये. आणि आपल्याला ट्रेनने वगैरे जायचं असेल, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, तर आपल्याला ते नाही आवडत. तर हाच होता, असंच माझं हे कलेक्शन होतं आजचं. अनेक दिवस मला दाखवायचं होतं, तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुमच्यासोबत हे शेअर केलं. आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या कॉलनीमध्येच इथे एक वडाचं झाड आहे, तिथे मी पूजा करायला आले होते. पण मी एकटीच असल्यामुळे मला काही शूटिंग तर नाही करता आलं पूजा करताना. मी तुम्हाला दाखवते. आता इथे फळं वगैरे ठेवल्यामुळे इथे सगळे कावळे जमा झालेले आहेत, कारण त्यांना सगळी फळं वगैरे खायला मिळणार आहेत. ते बघू शकता, हे छोटंसं झाड आहे. हे सुद्धा आमच्या कॉलनीमध्ये ह्यासाठीच लावलं होतं की सगळ्या स्त्रियांना इथे छान अशी पूजा करता यावी. त्यामुळे असं मध्यभागी हे लावलेलं आहे की गोल फेऱ्यासुद्धा मारता याव्यात. आणि छान असं तुम्ही बघू शकता, ह्या आमच्या कॉलनीमध्ये मस्त असं वनराई आहे, छान अशी झाडं आहेत.
तर हे आहे पूजेचं साहित्य, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर पूजेसाठी हे मी सगळं साहित्य घेऊन खाली गेले होते, कारण मी आईकडे गेले होते, कारण आईच्या घराच्या खाली हे वडाचं छान असं एक झाड आहे. तर जास्त काही तयारी केली नव्हती. मी सिंपल अशी साडी घातली होती. ही मला माझ्या आत्याने गिफ्ट केलेली होती, तर मी ती ठेवली होती. नवी कोरी साडी आज घातली होती, छान अशी मोरपिशी रंगाची, आणि इमिटेटेड ज्वेलरी घातली होती. तर सिंपल असा लूक होता आजचा माझा, कारण ऑफिसला जायचं होतं मला पूजा केल्यानंतर. तर आज वटपौर्णिमेचा चांगला असा दिवस असल्यामुळे मी मंदिरामध्ये सुद्धा छान असा सजवण्याचा प्रयत्न केला होता. तर हा एक ब्लाऊज पीस आहे, जो आज मी जी साडी घातली होती त्याच्यावरती मी ब्लाऊज शिवला नव्हता, कारण मी दुसऱ्या एका साडीचा वापरला होता आणि माझ्याकडे राणी कलरचे खूप ब्लाऊज झालेले आहेत. तर मी अजून तरी हा शिवला नव्हता. तर म्हटलं ह्याच ब्लाऊज पीसचा आपण आज जरासा पूजेसाठी वापर करूया. तर म्हणून मी आज ही थोडंसं इथे ठेवली होती, आणि त्याच्यावरती कॉम्बिनेशन म्हणून एक येल्लो कलरचं हे माझं जे टेबल रनर आहे ते मी वापरलं होतं. तर येल्लो आणि पिंक असं आज मी छान असं कॉम्बिनेशन केलं होतं, आणि मोगऱ्याचे छान अशा गजऱ्यांनी आणि फुलांनी असं सुशोभित केलं होतं आजचं मंदिर, आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं आजच्या पूजेमध्ये सुद्धा. आणि तुम्ही बघू शकता की आज मी हे कमळाचे नवीन दिवे वापरले आहेत. तर हे मी कला दर्पण ह्या शॉपमधून घेतलेले आहेत दिवे. तर खूप छान वाटत होते ते सुद्धा. मंगळसूत्राला भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याचं लेणं मानलं जातं, आणि प्राचीन काळापासूनच स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष असं महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट पतीच्या दीर्घायुष्याशी जोडला गेलेला आहे. असे मानले जाते की मंगळसूत्र हे पतीचे आयुष्य वाढवते. ते धारण केल्याने पती पत्नीमध्ये प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते. त्यामुळेच लग्नामध्ये मुलींना मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असेही म्हणतात. यात 2 पदरी मणी आणि 2 लहान वाट्या असतात. एक पती आणि दुसरी पत्नीकडील. 2 दोरे म्हणजे पती पत्नीमधील संबंध. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ. आजकाल ह्या मंगळसूत्राच्या रचनेमध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. आजही खरे मंगळसूत्र हे काळे मणी आणि 2 वाट्यांचे डिझाईन असलेलेच घातले जाते. 2 सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राला अधिक महत्त्व आहे. सोन्याच्या 2 वाट्या ह्या सत्वगुणांशी संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदयाशी संबंधित असलेल्या समस्या दूर ठेवण्यासाठी देखील मंगळसूत्र हे लाभदायक मानले जाते. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा मित्रांनो. धन्यवाद.